इंटिरियर डिझाईनसाठी नेमकं काय शिकावं लागतं, काय करावं लागतं, हा प्रश्न मला खूप वेळा खूप लोक विचारतात. डिग्री करावी लागते, आर्किटेक्चर करावं लागतं, इंजिनिअरिंग करावी लागते, नेमकं काय करावं लागतं? तर थोडक्यात सांगते, इंटिरियर डिझाईन करण्यासाठी तुम्हाला फक्त जिद्द लागते, पॅशन लागतं, तुमच्या स्वतःची इच्छा लागते, नवीन गोष्टी बघण्याच्या, विचार करण्याच्या आणि घडवण्याच्या. तुमच्या ह्या जिद्दीनेच तुम्ही एक इंटिरियर डिझायनर बनू शकता. इंटिरियर डिझाईन शिकण्यासाठी तुम्हाला काही बॉर्न स्किल्स नको आहे किंवा तुम्हाला खूप काही पेंटिंग्स नाही करायचे, खूप काही ड्रॉइंग्स नाही करायचे. ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक स्किल्स शिकाव्या लागतात. काही गोष्टींचे प्लॅनिंग शिकावी लागते. इंटिरियर डिझायनिंग ही स्किल लर्नेबल आहे, ही तुम्ही लर्न करू शकता. पण कुठलीही स्किल शिकण्या अगोदर त्या स्किलला जिद्दीने अप्रोच करणं हीच तुमच्यामधली फायर जी असेल, ती फायर तुम्हाला तुमच्या पॅशन आणि ड्रीमकडे नेईल. सर्वात इम्पॉर्टंट, इंटिरियर डिझाईन शिकण्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. प्रयत्न म्हणून एक सुरुवात करा. छोटासा रूम घ्या, डिझाईन करा, 4 वेळा डिझाईन करा, विचार करा हा रूम मी किती प्रकारे चेंज करू शकतो. तुमच्या मित्राचा रूम डिझाईन करा, तुमच्या फॅमिली मेंबरचा रूम डिझाईन करा आणि मग विचार करा की ह्याच्यामध्ये तुमचा लेवल ऑफ इंटरेस्ट किती होता आणि तुम्ही तुमचं किती 100% दिलं. तेव्हाच तुम्ही एक चांगले इंटिरियर डिझायनर बनू शकता. इंटिरियर डिझायनर बनण्यासाठी कोणतीही डिग्री किंवा कुठल्याही प्रकारचा कोर्स, ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे मॅनेजमेंट स्किल्स, लर्निंग स्किल्स, अंडरस्टँडिंग स्किल्स. आपण समोरच्या व्यक्तीच्या गरजा कशा समजून घेतो आहे, समोरच्या व्यक्तीला कसं समजून घेतो आहे, ह्या लिसनिंग स्किल्स, ह्या स्किल्स सर्वात जास्त मॅटर करतात. सो डिग्री, शिक्षण हे सगळं नंतर मॅटर करतं. जे मॅटर करतं ते तुमच्यातलं पॅशन.